राजकीय वैमनस्यातून माजी नगराध्यक्षावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना हिमायतनगरमध्ये घडली। या घटनेत ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राजकीय वादातून ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी यांच्यात काल रात्री वाद झाला। राम सूर्यवंशी यांनी कुणाल राठोड यांच्यावर चाकूने वार केले। यात माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड जखमी झाले। त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राजकीय वादातून हा राडा झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मी रोजप्रमाणे वॉकिंगला जाऊन बसले असता राम सुरेश नामक मुलगा माझ्याकडे चाकू धरून आला आणि डायरेक्ट माझ्यावर दोन वार केले आणि मला खाली पडलं आणि तुला जीवे मारून टाकतो, माझ्यासोबत दुसरे दोघांना जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली। चाकू जीवे मारण्यासाठी आणला होता त्यानं, त्याच्यापाशी 3 चाकू होते टोटल आणि पंच होता। पंचनं सुद्धा वार करण्यात आला आणि चाकूनं सुद्धा वार करण्यात आला। माझ्यावर जीवे मारण्याच्या हेतून आला होता तो। कारण काय होतं मला माहीत नाही, काही कारण न सांगता डायरेक्ट मारायला चालू केला त्यानं। हे काही दिवसापहिले बी त्याने पोठ्याच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला घरी जाऊन मारला होता, त्याचं बी नाही का त्याला बी झालं होतं। आणि काही वर्षाखाली आमचे मित्र परशुराम नागवड त्याच्यावर सुद्धा असाच हमला केला होता त्यानं, भर बस स्टँडला चाकून मारहाण केला होता। त्याच्यासाठी ते चाकू म्हणजे खूप नॉर्मल झालं। अशा आरोपीला पोलिसांनी चांगलं योग्य ते कारवाई करावी। राजकीय भांडण नाही, काहीच नाही। मी पारस राठोड, कुणाल राठोड यांचे चुलते भाऊ। तो राम सूर्यवंशी तो त्यांचे 4-5 वर्षापासून तो त्यांच्या मागेच लागलेला आहे आणि त्यांच्यावर योग्य काल रात्री संध्याकाळी 12 वाजता राम सूर्यवंशी यांनी कुणाल राठोड यांच्यावर काही चाकूने हल्ला केलेला आहे। त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड IIB नीट, IIT JEE आणि CETच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय। 11वी नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू।